नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालयाची सध्या भरती आलेली आहे. त्याचे फॉर्म भरणे देखील सुरू झालेले होते आणि आता तारीख संपली. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील. इथे आपण जे काही IMP प्रश्न आहेत, मग ते लिपिकसाठी असो किंवा शिपाईसाठी असो, त्या प्रश्नांचा सराव करणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतील. जास्त वेळ न गमावता स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुमच्याकडून अपेक्षा हीच आहे, फक्त एका लाईकची. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता. यापूर्वी मॅडमने कॉम्प्युटरवर प्रश्न घेतलेले आहेत. तोही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही शिपाई भरतीचा फॉर्म भरलेला असेल, तर त्यासाठी आपण टेस्ट सीरीजसुद्धा लॉन्च केली. ज्याची फी आहे फक्त ₹50. ₹50 तुम्ही ही टेस्ट सीरीज सध्या घेऊ शकता. जो काही नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करावी लागेल. यामध्ये नवीन पॅटर्नवर आधारित प्रश्न असून सर्वच्या सर्व प्रश्न हे आपण अभ्यासक्रमानुसार ठेवलेले आहेत आणि 2026च्या जी काही परीक्षा होणार आहे त्या दृष्टिकोनातून या प्रश्नांची निर्मिती किंवा या प्रश्नपत्रिकांची निर्मिती केलेली आहे. तर आजच तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे स्क्रीनवर कर्सर हलवण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर याचं सिंपल आन्सर आहे ते म्हणजे माऊस. माऊसचा वापर आपण स्क्रीनवर जे काही कर्सर असतं ते हलवण्यासाठी करत असतो. यामध्ये जर स्पष्टीकरण आपण पाहिलं तर माऊसवर स्क्रीनवर जे काही पॉइंटर असते किंवा कर्सर असतो, जे आपण माऊसद्वारे त्याचा यूज करत असतो आणि कोणत्याही ऑप्शनवर आपण त्याद्वारे जाऊ शकतो इझिली, तर त्याला माऊस असं म्हणतात. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे इनपुट डिव्हाइस कोणते? हा जो आहे तो कॉमन प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेला सुद्धा दिसतो आणि भविष्यातही येण्याची शक्यता आहे. यामध्ये जर आपण ॲन्सर पाहिलं इनपुट डिव्हाइसमध्ये, तर ऑप्शन काय आहेत आपल्याकडे? स्कॅनर आहे, मॉनिटर आहे, प्रिंटर आहे आणि स्पीकर आहे. यामधलं पहिलं जे काही ऑप्शन आहे स्कॅनर, हे एक इनपुट डिव्हाइस आहे आणि तिसरे तिन्ही जर आपण पाहिले तर त्याला आपण आउटपुट डिव्हाइस म्हणतो. इनपुट म्हणजे काय? तर आपण एखादा डाटा जो काही कॉम्प्युटरला फीड करत असतो त्याला आपण इनपुट म्हणतो. जसे की माऊस झालं, त्यानंतर कीबोर्ड झालं, स्कॅनर झालं. याद्वारे आपण डाटा जो आहे तो कॉम्प्युटरला प्रोव्हाईड करत असतो. त्यामुळे त्याला इनपुट डिव्हाइस म्हणतात. आणि जे कॉम्प्युटरकडून आपण प्राप्त करतो, जसे की प्रिंटरमधून आपण हार्ड कॉपी घेतो. ऑडिओ जो असतो साउंड, ते आपण स्पीकरच्या माध्यमातून घेत असतो आणि जे काही आपलं मॉनिटर असतं स्क्रीनवर, त्यावर सुद्धा आपल्याला आउटपुट दिसत असतात. त्यामुळे यांना आउटपुट डिव्हाइस म्हणतात. मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर हे झाले आउटपुट डिव्हाइस आणि वरचं जे आहे स्कॅनर, ते झालं इनपुट डिव्हाइस. तुम्ही लक्षात ठेवा, हा प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. पुढे जर प्रश्न आपण पाहिला तर विंडो बंद करण्यासाठी कोणती कमांड वापरतात? विंडो जी आहे आपली, जी चालू विंडो असते, ज्यावर आपण काम करत असतो, तर ती बंद करण्यासाठी एक्झिट पर्यायाचा वापर केला जातो. ऑप्शन बी जे आहे ते या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. यामध्ये एक्सप्लेनेशन जर आपण पाहिलं तर एक्झिट कमांड चालू प्रोग्राम बंद करण्यासाठी वापरल्या जाते. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे MS एक्सेलचा वापर कशासाठी होत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 बी. स्प्रेडशीट तयार करण्यासाठी आपण MS एक्सेलचा वापर हा करत असतो. यामध्ये काय-काय असतं? तर यामध्ये आपण एक्सेल इज यूज्ड फॉर टेबल्स म्हणजे टेबल तयार करू शकतो. त्यानंतर कॅल्क्युलेशन करू शकतो. डाटा ॲनालिसिस करू शकतो. बरेच जे काही कमर्शियल ऑफिसेस वगैरे असतात, ते या MS एक्सेलचा वापर करतात. तर यामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात, ज्या की डाटा, टेबल किंवा ॲनालिसिसशी संबंधित असतात. त्यासाठी या MS एक्सेलचा वापर केला जातो. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे CPUला असेही म्हटले जाते. तर CPUला काय म्हणतात? ब्रेन ऑफ कॉम्प्युटर, संगणकाचा मेंदू असे CPUला म्हटले जाते. का म्हटले जाते? तर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा खाली दिलेलं आहे. याचं कारण म्हणजे काय? तर CPU सर्व गणना व नियंत्रण करते म्हणून त्याला संगणकाचा मेंदू असे म्हणतात. म्हणजे सर्व ज्या काही गणना असतात, कॅल्क्युलेशन असतात, परफॉर्म असतात, तर त्या सर्व CPUद्वारे पार पाडल्या जातात. त्यामुळेच याला संगणकाचा मेंदू असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे, अक्षरे डिलीट करण्यासाठी कोणती कळ नाही या ठिकाणी की पाहिजे होती? तर टायपिंग मिस्टेक झालेली आहे. कोणती अक्षरे डिलीट करण्यासाठी कोणती की वापरली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डिलीट कीचा वापर केला जातो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असेल की बॅकस्पेसचा वापरसुद्धा आपण डिलीट जे काही आपलं अक्षर असतं किंवा जे काही आपण लिहिलेलं असतं ते कट करण्यासाठी वापरलं जातं. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, डिलीट आणि बॅकस्पेसमध्ये थोडाफार फरक आहे. डिलीटचा जर तुम्ही वापर केला तर जे काही राईट साईडचं अक्षर आहे ते या ठिकाणी खोडलं जातं किंवा डिलीट केलं जातं किंवा काढून टाकण्यात येत असतं आणि बॅकस्पेसचा वापर जो आहे तो आपण डाव्या बाजूकडील अक्षरं डिलीट करण्यासाठी करतो. ते तुम्ही एकदा वापरून पहा. वर्ड जर तुम्ही ओपन फाईल केली कॉम्प्युटरवर, जर तुम्ही असाल तुमच्याकडे वगैरे असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही दोन्ही बटनांचा वापर करून पहा. त्यामधला डिफरन्स तुम्हाला समजेल. जर तुम्हाला राईट साईडचं लिहिलेलं खोडायचं असेल किंवा कट करायचं असेल तर आपण डिलीटचा वापर करतो आणि जर तुम्हाला लेफ्ट साईडची अक्षरं खोडायची असतील तर तुम्ही बॅकस्पेस या बटनाचा वापर करता. म्हणून इथे अक्षरे डिलीट करण्यासाठी एकच ऑप्शन आपल्याकडे आहे ते म्हणजे डिलीट. दुसरा पर्याय यामध्ये दिलेला नाही म्हणून आपण या ठिकाणी डिलीट हे की निवडली. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे.
कोणते संचयन कायमस्वरूपी असते? संचयन म्हणजे काय? तर स्टोरेज. इथे आपण मराठीमध्ये ठेवलं आहे, जेणेकरून जे काही मराठीमधले विद्यार्थी आहेत, त्यांना देखील प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त ठरेल. म्हणजे शिपाईला जे काही कॉम्प्युटरचे प्रश्न असतात, ते मराठीमध्ये असतात. लिपिकसाठी जर कॉम्प्युटरचे प्रश्न आपण पाहिले, तर ते इंग्रजीमध्ये असतात. म्हणून दोन्हीही शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. जवळपास दोन्हीसाठी हा व्हिडिओ उपयोगाचा ठरेल. तर यामध्ये कोणते संचयन कायमस्वरूपी असते किंवा कोणते स्टोरेज हे कायमस्वरूपी असते? तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रोम, ज्याला आपण रीड ओन्ली मेमरी असं सुद्धा म्हणतो. तर हे जे आहे ते कायमस्वरूपी स्टोरेज असते. खाली तुम्ही पाहू शकता की रोममध्ये माहिती कायम राहते व वीज गेली तरी देखील डेटा नष्ट होत नाही. कधी-कधी तुम्हाला एवढं स्टेटमेंट सुद्धा येऊ शकते की वीज गेली तर डेटा कोणत्या मेमरीमध्ये सेव्ह राहतो किंवा डेटा डिलीट होत नाही, तर ती कोणती मेमरी आहे किंवा कोणते स्टोरेज आहे? तर तुम्हाला रोम, ROM हे ऑप्शन निवडायचं आहे. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे, प्रिंटिंगसाठी कोणते उपकरण वापरले जाते? प्रिंटिंगसाठी ऑब्व्हियसली प्रिंटर जे आहे ते उपकरण वापरले जाते. बी, ऑप्शन बी जे आहे ते आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, संगणकाचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक बी आहे. चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी काय केलं होतं? तर त्यांनी ॲनालिटिकल इंजिन डिझाइन केलं होतं, जो की संगणकाचा पाया ठरलेला आहे. काय डिझाइन केलेलं होतं? ॲनालिटिकल इंजिन. म्हणूनच त्यांना संगणकाचा जनक म्हणून ओळखलं जातं. नंतर पुढील प्रश्न आहे, डेटा साठवण्यासाठी वापरले जाणारे डिव्हाइस रिकामी जागा म्हणून ओळखले जातात. तर त्यांना स्टोरेज डिव्हाइस असं म्हणत असतात किंवा संचयन डिव्हाइस आपण मराठीमध्ये त्यांना म्हणतो. तर स्टोरेज डिव्हाइस जे काही असतात ते डेटा साठवण्यासाठी वापरले जातात. आता प्रश्न तुम्हाला असाच येण्याची शक्यता नाही. प्रश्न थोडासा फिरून सुद्धा विचारला जाऊ शकतो की स्टोरेज साठवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या डिव्हाइसचा वापर केला जातो? तर ऑप्शनमध्ये आपल्याला डिव्हाइस देतील आणि एखादं ऑप्शन असं राहील की ज्याचा वापर आपण करत नाही, तर ते आपल्याला निवडावं लागेल किंवा ऑड मॅन आउट सारखा प्रश्न यामधून येऊ शकतो. तर इथे हार्ड डिस्क झालं, SSD झालं, पेन ड्राईव्ह झालं, त्यानंतर CD ड्राईव्ह झालं, हे जे काही आहेत ते स्टोरेज डिव्हाइस आहेत आणि खालीलपैकी मग एखादा ऑड ऑप्शन तुम्हाला येऊ शकतं. माऊस झालं, कीबोर्ड झालं, तर तो आपल्याला निवडावा लागेल. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे, विंडो OS कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे? तर ते मायक्रोसॉफ्टचं आहे, विंडोज OS. नंतर पुढचा प्रश्न आहे, MS पेंट रिकामी जागा हे आहे. तर काय आहे हे? हे एक ड्रॉविंग टूल आहे. म्हणजे जे काही आपण ड्रॉइंग काढत असतो, तर त्याचं हे एक टूल आहे. म्हणूनच ऑप्शन आपल्याला दिसते. ब्राउझर ते नाही, ऑपरेटिंग सिस्टमसुद्धा नाही, प्रोग्रामिंग लँग्वेजसुद्धा नाही. तर ते काय? एक ड्रॉइंग टूल आहे. नंतर पहा पुढचा प्रश्न, कीबोर्ड. कीबोर्ड रिकामी जागा हे उपकरण आहे. तर कीबोर्ड कोणतं उपकरण आहे? सुरुवातीलाच आपण प्रश्न पाहिला होता, ज्यामध्ये आपल्याला एक आउटपुट डिव्हाइस विचारण्यात आलेलं होतं आणि आता इथे आपल्याला रिकामी जागा म्हणून विचारलेलं आहे, कीबोर्ड हे काय आहे? तर कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड झालं, माऊस झालं, स्कॅनर झालं, हे कोणते डिव्हाइसेस आहेत? इनपुट. आणि त्यानंतर आउटपुट डिव्हाइस कोणते आहेत? स्पीकर, त्यानंतर प्रिंटर हे जे आहेत किंवा मॉनिटर, आपलं स्क्रीन ज्याला आपण असं म्हणत असतो, तर ते आउटपुट डिव्हाइसेस आहेत. दोन्हीही तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, MS वर्ड कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? तर ते एक वर्ड प्रोसेसर सॉफ्टवेअर आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि MS वर्ड डॉक्युमेंट तयार करण्यासाठी वापरलं जातं. MS वर्ड जे आहे ते डॉक्युमेंट तयार करण्यासाठी वापरलं जातं. MS एक्सेल आपण सुरुवातीलाच पाहिलं, जे की स्प्रेडशीट तयार करण्यासाठी वापरलं जातं. पुढील प्रश्न, USB पूर्ण रूप काय आहे? तर USB पूर्ण रूप आपण पाहिलं तर हे आहे युनिव्हर्सल सिरियल बस. लाँग फॉर्म लक्षात ठेवा. बरेच लाँग फॉर्म परीक्षेमध्ये विचारल्या जातात. एकदा आपण काय करू, याची एखादी PDF बनवू किंवा यावर एखादा सेपरेट व्हिडिओ बनवू, ज्यामध्ये सर्वच्या सर्व लाँग फॉर्म कव्हर केल्या जातील. कारण की लाँग फॉर्मवर 1 किंवा 2 प्रश्न हमखास परीक्षेमध्ये तुम्हाला येणार आहे. एकदा जरी तुम्ही ते वाचून घेतले, 1-2दा जर रिवाईज केले, तर नक्कीच ते तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवून देऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, फाईल सेव्ह करण्यासाठी कोणती कमांड वापरतात? तर सेव्ह कमांड वापरतात. इझी क्वेश्चन आहे. आणि सेव्ह केल्यावर डेटा स्टोरेजमध्ये साठवला जातो. जेव्हा तुम्ही सेव्ह करता, तेव्हा तो जो काही डेटा असतो, तो स्टोरेजमध्ये सुद्धा साठवला जात असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे संगणक कोणत्या प्रणालीवर कार्य करते? तर जे काही बायनरी सिस्टम आहे, ज्याला आपण बायनरी पद्धत असं म्हणत असतो, त्या पद्धतीवर संगणक आपल्याला काम करताना दिसते. त्यामध्ये नंबर्स कसे असतात? तर संगणक फक्त 0 ते 1 समजतो, म्हणून याला बायनरी वापरल्या जाते किंवा 0 ते 1 पासून त्यांची जी काही लँग्वेज आहे, ती 0 ते 1 च्या दरम्यान असते. नंतर पुढचा प्रश्न, विंडोजमध्ये वेब पेज रिफ्रेश करण्यासाठी कोणत्या कीचा वापर केला जातो किंवा कोणत्या बटनचा वापर केला जातो? तर F5 ही जी काही की आहे, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. F5चा वापर हा रिफ्रेश करण्यासाठी आपण वापरत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डावीकडील मजकूर डिलीट करण्यासाठी कोणती की वापरतात? तर यासाठी वापरतात बॅकस्पेस. लक्षात ठेवा, इथे डिलीट ऑप्शन येणार नाही. इथे बॅकस्पेस हे जे आहे ते योग्य उत्तर आहे. जर तुम्हाला डावीकडील मजकूर डिलीट करण्यासाठी विचारलं, डावीकडील, तर मग त्यासाठी बी आहे. आणि जर तुम्हाला उजवीकडील मजकूर डिलीट करण्यासाठी विचारलं, तर त्यासाठी आपण डिलीट ही की वापरतो. 2 बटन आपल्या
कीबोर्डवर असतात. एक असते डिलीट, दुसरं असते बॅकस्पेस. बॅकस्पेसमुळे आपण डावीकडील मजकूर डिलीट करतो आणि डिलीटमुळे आपण उजवीकडील मजकूर डिलीट करत असतो. दोन्हीमध्ये कन्फ्युजन होता कामा नये. एक दोनदा तुम्ही यूज करून पहा, म्हणजे मग तुमचा जो डाऊट आहे तो क्लिअर होऊन जाईल आणि एकदाचं तुमच्या लक्षात बसून जाईल. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे, सर्वात जास्त क्षमता कोणत्या स्टोरेजमध्ये असते? तर जी काही ब्लू रे डिस्क आहे त्यामध्ये सर्वात जास्त क्षमता असते या तीनही डिस्कपेक्षा ऑप्शन सी पर्याय क्रमांक क जो आहे किंवा सी जो आहे ब्लू रे डिस्क, ज्यामध्ये सर्वात जास्त स्टोरेज क्षमता असते. त्यानंतर पुढचा प्रश्न. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपले प्रश्न संपलेले आहेत. प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखी जर तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आपण असाच एखादा घेऊन येणार आहोत, ज्यामध्ये इतर विषयांच्या सुद्धा प्रश्नांचा समावेश असेल. यापूर्वी सुद्धा एक लेक्चर मॅडमने घेतलेला आहे, तेही तुम्ही एकदा पाहून घ्या. त्याची आपण सेपरेट प्लेलिस्ट आता बनवली, ज्यामध्ये 2 लेक्चर आपले आतापर्यंत झालेले आहेत. सुरुवातीला आपण काही प्रश्न घेतले होते, आता आपण काही प्रश्न घेतले आणि भविष्यात सुद्धा आपण आपली परीक्षा होईपर्यंत प्रश्नांचा सराव सुरू ठेवणार आहोत. तुमचा प्रतिसाद कसा आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही तुमचे सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.